जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा सिनेमाबद्दल बोलणार आहे जो 1950 आला आणि ज्याचं नाव होतं पुढचं पाऊल. पुढचं पाऊल हा फक्त एका माणसाची स्टोरी नाही, एका अभिनेत्याची स्टोरी नाही आहे, तर ते पूर्ण समाजाची गोष्ट आहे. राजा परांजपे यांनी हा सिनेमा अगदी साध्या पण जबरदस्त पद्धतीने मांडला आहे. यामधील कलाकार पु ल देशपांडे, हंसा वाडकर, ग दी माडगूळकर. याचे लेखक होते ग दी माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर. संगीत होतं सुधीर फडके यांचं. या सिनेमाची कथा अशा प्रकारे आहे. कथेची सुरुवात होते एका गावातून. गावाबाहेर राहणारा एक महार गावची रक्षा करत असतो. दरोडेखोर गावावर हल्ला करतात तेव्हा तो एकटाच त्यांच्याशी भिडतो. 150 कुऱ्हाड त्याच्यावर चालल्या जातात. तो जखमी होतो आणि शेवटी त्याचा जीव जातो, पण तो गाव वाचवतो आणि इथून खरी कथा सुरू होते. गावातील महार समाज त्यांच्याकडून प्रेरणा घेतो, पण तरीही त्यांना गावात मान मिळत नाही. ते अजूनही गावाबाहेरच राहतात. त्यांच्यातला एक तरुण जो खूप कष्ट करतो, हळूहळू त्या सगळ्याला कंटाळून जातो. तो ठरवतो की आता इथे काही बदलणार नाही आहे आणि तो गाव सोडून मुंबईच्या ठिकाणी जातो. मुंबईत सुरुवातीला त्याला काही चांगली माणसं भेटतात. तो तमाशा काम करायला लागतो. आपल्या गुणांनी तिथे आपली जागा बनवतो, पण तिथे त्याची फसवणूक होते. तो खचतो, पण संपत नाही. काही चांगली माणसं त्याला पुन्हा उभी करतात आणि इथून तो खरं पुढचं पाऊल टाकतो. नंतर तो परत गावाकडे जातो आणि यावेळी तो एकटा नसतो. त्याच्याकडे असतो अनुभव, आत्मविश्वास आणि विचार. तो गावातील लोकांना जागा करतो, त्यांना पुढे जायला प्रेरणा देतो आणि शेवटी गाव आणि शहर दोन्ही मिळून बदलाची दिशा घेतात. या सिनेमात एकदम क्लिअर दाखवले की समाजात 2 टाईपचे लोक असतात. एक म्हणतात जसं चाललंय तसं ठीक आहे आणि दुसरे म्हणतात नाही, आता बदल हवा आहे, पुढचं पाऊल टाकायला हवं. हा सिनेमा त्या दुसऱ्या लोकांची गोष्ट सांगतो. नायक इथे फक्त स्वतःसाठी नाही लढत, तो संपूर्ण समाजात उभा राहतो, रिस्क घेतो, अपमान सहन करतो, पण शेवटी लोकांना बदलायला भाग पाडतो. सुधीर फडके यांचं म्युझिक सिनेमाला छान फील देतं आणि पु ल देशपांडे यांचा अभिनय अगदी नैसर्गिक, जणू आपलाच आसपासचा माणूस असं. घाबरून बसलो तर काहीच बदलणार नाही, पण कोणीतरी पुढे पाऊल टाकलं तर सगळं बदलू शकतं. एकदम साधा पण डोक्यात बसणारा आणि विचार करायला लावणारा हा सिनेमा पुढचं पाऊल. धन्यवाद. जय भवानी.